पूर्वी बैल होते. आमच्या लहानपणीची बैल असायची. मग बैलांना चारा टाकायला लोक उठायची रात्रीचं 2 वाजता 3 वाजता पाटच उठायचं आणि ती वैरण टाकायची. कुऱ्हाडीनं तोडायची पहिली वैरण. आता काय त्या मशनीन फिटणीन सगळं निघालं आहे. पहिलं कुऱ्हाडीनं संध्याकाळी तोडून ठेवायचं आणि सकाळी ते लवकर उठून पहाटे टाकायचं. मग उठल्यावर तो बैल बसलेला असला का नाही तर त्या बैलाला काय म्हणायचं, रामा उठ. त्या निमित्तानं तरी त्या देवाचं नाव घ्यायला यायचं. म्हणून आईबापांनी बैलाचं नाव ठेवलेलं रामा. रामा उठ असं म्हटल्याबरोबर ते बैल उठायचा. पहिलं देवाचं नाव तोंडात. आता आहे ट्रॅक्टर. रात्रीचं नेते शेतात नांगरायला ट्रॅक्टर आणि त्याच्यावर गाणे लावते, शांताबाई आहे की नाही. आणि ते ट्रॅक्टर मग एखाद्या दिवशी काय झालं तर काय होतं ते तुम्हीच बघा. पण सकाळी पहाटे 4 वाजल्यापासूनच देवाचं नाव घेतलं तर ते बरं. निदान पहिलं संडासला चालल्यावर सकाळी संडासला जायचे डबा हातात घेऊन. डबा त्या डब्यात पाणी न्यायचं जाताना आणि ते डबा घेऊन चालल्यावर लोक राम राम म्हणायचे. राम राम. लगेच समोरचा माणूस म्हणायचा राम राम. आणि आता गाडीवर जर असली तर नुसतं असं करते. कसं करते असं करते. अहो इथं महादेवाचं मंदिर आहे. गाडीवरून लोक चालले तरी गाडीवर बसूनच तसंच पायात चप्पल तशी गाडीवर बसले. तुमच्याकडे एवढा वेळ नाही. असं करते नुसतं असं करते. झालं. तर देवाचं नाव घ्यायसाठी असं होतं पूर्वी. कसं की बैलाला वैरण टाकताना रामा उठ की ते बैल उठायचा. परत ते संडासला जाताना राम राम म्हणायचे लोक. आता नाही तसं. होईल का असं कधी पुढं? होत असलं तर बघा, कमेंट करून सांगा. आजीला कसा वाटला व्हिडिओ ते बी सांगा.